आमदार मंजुळाताई गावीत धावल्या रुग्णवाहिकेच्या मदतीला। भर रस्त्यात उतरून माणुसकीचे दर्शन। काल रात्री पिंपळनेर शहराने राजकारण्यापलीकडचे एक अत्यंत संवेदनशील आणि माणुसकीने भरलेले रूप अनुभवले। रस्त्याच्या कामामुळे शहरात वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या आणि त्यातच एक रुग्णवाहिका अडकून पडली होती। रुग्णवाहिकेचा तो आर्त सायरन गर्दीत विरून जात होता, पण कोणालाही मार्ग काढणे शक्य होत नव्हते। अशावेळी साक्रीचे आमदार मंजुळाताई गावित यांनी आपल्या पदाचा बडेजाव आणि प्रोटोकॉल बाजूला सारून थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार मंजुळाताई गावित यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि पती तुळशीराम गावित व अंगरक्षकांच्या मदतीने त्या वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरसावल्या। अंगावर लग्न समारंभाचे उंची वस्त्र असूनही त्यांची तमा न बाळगता भर रस्त्यात उभं राहून त्या गाड्यांना बाजूला सारत होत्या। ज्यावेळी पोलीस प्रशासनाचा एकही कर्मचारी तिथे नव्हता, तेव्हा एक लोकप्रतिनिधीने स्वतः रस्त्यावर उतरून केलेली ही धडपड पाहून नागरिक भारावून गेले। स्टेज आहे, आज रात्रीपर्यंत हे काम पूर्ण होईल आणि उद्यापासून पिंपळनेरच्या नागरिकांसाठी सुसज्ज असा हा रस्ता जे पिंपळनेरच्या सामोडे चौफुलीपासून तर जेटी पॉइंट आणि कृष्णा लॉन्स पर्यंत सटाणा रोड हा चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळेल। पण मी या ठिकाणी पुनच आपण गाड्या चालवताना सावकाश गाड्या चालवल्या पाहिजे। आम्ही स्पीड ब्रेकर टाकायला देखील त्या कॉन्ट्रॅक्टरला विनंती करतो, त्यांना सांगतो स्पीड ब्रेकर देखील टाकले जातील, परंतु सर्व नागरिकांनी सहकार्य करावं असे सगळ्यांना आव्हान आहे। या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असताना जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो तर या ठिकाणी ॲम्ब्युलन्स ही रस्त्यामध्ये ट्रॅफिक मध्ये अडकली होती, पण कार्यकर्त्यांनी आणि आमच्या बॉडीगार्डनी देखील या ठिकाणी पुढे होऊन ट्रॅफिक बाजूला करून त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स ताबडतोब काढली। असा प्रसंग पुन्हा येऊ नये आणि म्हणून या ट्रॅफिक मधून ती ॲम्ब्युलन्स काढून दिली आणि लवकरात लवकर ते पेशंट हॉस्पिटलला कसं पोहोचेल या दृष्टीने आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शिवसैनिकांनी प्रयत्न केला, त्याबद्दल सर्व शिवसैनिकांना धन्यवाद देतो। त्यांच्या या तत्परतेमुळे रुग्णवाहिकेला वाट मिळाली आणि रुग्णाला वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले। माणसाचा जीव वाचवणे हे कोणत्याही पदापेक्षा श्रेष्ठ आहे, हेच जणू त्यांनी काल रात्री आपल्या कृतीतून दाखवून दिले। त्यांच्या या संवेदनशीलतेचे आणि धाडसी निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यातून मनापासून कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। आज पिंपळनेर शहरातील सामोडे चौफुली ते जेटी पॉइंटच्या रस्त्याचं काम हे फायनल काम सुरू आहे। हे MSRDC कडनं हे काम सुरू आहे। या ठिकाणी आम्ही आता संध्याकाळी या ठिकाणी पाहणी करायला आल्यानंतर खरं इथं ट्रॅफिक इतकी जाम झाली, परंतु त्या पोलीस डिपार्टमेंटने यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे, कारण या सामोडे चौफुलीला कायमस्वरूपी या ठिकाणी 2 या ट्रॅफिक हवालदार इथे दिले पाहिजे आणि बस स्टँडच्या तिथे एक ट्रॅफिक हवालदार दिला पाहिजे, जेणेकरून आता एक ॲम्ब्युलन्स होती, ॲम्ब्युलन्स मध्ये सिरियस पेशंट होता, परंतु अशाही परिस्थितीत कार्यकर्त्यांनी त्यांनी इकडे तिकडे रस्ता गाड्या बाजूला करून कसं तरी ती ॲम्ब्युलन्स काढली। ठीक आहे, हे पिंपळनेरच्या शहरासाठी हे रस्त्याचं कामाचं एक वैभवच आहे आणि म्हणून या ठिकाणी हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने कित्येक दिवसापासून वर्षापासून हे काम या ठिकाणी थांबलेलं होतं, परंतु आम्ही कॉन्ट्रॅक्टरला विनंती करून या ठिकाणी जे वाघ आहेत त्या वाघला विनंती करून या ठिकाणी या रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे आणि आता शेवटच्या स्टेपला आहे, फायनल स्टेपला आहे। तरी पिंपळनेर शहरातील नागरिकांना आता थोड्या असुविधा होत असतील ट्रॅफिकमुळे, परंतु आपला हा रस्ता होणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे। आणि या ठिकाणी जे ट्रॅफिक आहे ते आम्ही आत्ताच डिपार्टमेंटलाही सांगितलं की ताबडतोब ते ट्रॅफिक या ठिकाणी सुरळीत करण्यासाठी आपण पोलीस बंदोबस्त द्यावा। सर्व नागरिकांना विनंती आहे आपण देखील सहकार्य करावं आणि हे काम चांगल्या पद्धतीने पिंपळनेर शहरात या रस्त्याचं काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो।